हा व्हिडिओ जो आपण पाहिलाय तो अंगावर काटा आणणारा नक्कीच आहे, पण त्याही पेक्षा एक पालक म्हणून, आई वडील म्हणून आणि शिक्षक म्हणून आपल्या सर्वांनाच विचार करायला लावणारा आणि खूप जबाबदारी वाढवणारा हा व्हिडिओ आहे। आपण जे म्हणत होतो ना की घोर कलियुग सुरू झालंय, तर फक्त कलियुग सुरू झालं नाहीये, तर या कलियुगाचा प्रभाव हा वाढत चाललाय आणि त्यामुळेच अमायराच्या आत्महत्येसारख्या घटना घडतायत। तर दुसरीकडे शाळांमध्ये होणारा दुर्लक्ष आणि पालक आणि मूल यांच्यातील कमी होत चाललेला संवाद याबद्दलच आज सविस्तर जाणून घेऊयात आजच्या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी तनया, न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत। तर हल्लीच काही दिवसांपूर्वी अशा घटना घडल्या आहेत की ज्यामुळे शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय। जयपूरच्या नीरजा मोदी या खासगी शाळेत अमायरानं केलेली आत्महत्या, तसेच मुंबईतील वसईमधील हनुमंत विद्या मंदिरची विद्यार्थिनी काजल गौड हिचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि आताचीच दिल्लीतील सेंट कोलंबस या शाळेच्या शौर्य पाटील यानं केलेली आत्महत्या, या सर्व घटनांमुळे आपल्या शालेय यंत्रणेवर आणि आत्ताच्या पालकांचं आपल्या मुलांसोबतच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। कारण आत्ताची जी वय वर्ष 5 ते वय वर्ष 20 पर्यंतची जी पिढी आहे ती खूप वेगळी आहे। कारण 20 नंतर ज्या गोष्टी समजायला हव्यात त्या गोष्टी या पिढीला त्यांच्या बालपणातच कळतात। अमायरा जी फक्त 9 वर्षाची होती, जयपूरच्या एका प्रतिष्ठित नीरजा मोदी या खासगी शाळेत ती शिक्षण घेत होती। या दरम्यान शाळेत खूप मानसिक त्रास तिला होऊ लागला। अनेक मुलं तिला टोमण्यांनी बोलत असायची, विनाकारण तिच्याबद्दलच्या तक्रारी शिक्षकांपर्यंत पोहोचवायची। याचा त्रास अमायराला होत होता आणि याबद्दल तिनं आपल्या आईला अगदी कळवळीनं सांगितलं होतं की मला त्या शाळेत जायचं नाहीये। क्यों नहीं जाना स्कूल आपको? तसंच तिनं आपल्या शिक्षकांना सुद्धा हा सगळा प्रकार सांगितला होता। अगदी एका वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरू होता, तरी ही गोष्ट ना पालकांनी गांभीर्यानं घेतली ना शिक्षकांनी। यामुळेच अमायरानं शेवटचा आत्महत्येचा पर्याय निवडला। दुसरी मुलगी जिचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जिचं नाव काजल गौड आणि वय फक्त 11 वर्ष होतं, ती फक्त शाळेत 10 मिनिटं उशिरा गेल्यामुळे शिक्षकांनी तिला बॅग घेऊन 100 उठाबशा काढायला सांगितलं। त्यामुळे तिच्या पाठीत रक्त जमा झालं। वसईमध्ये उपचार होत नसल्यामुळे तिला जे हॉस्पिटलमध्ये भरती केलं। यावेळी उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर तिसरी गोष्ट म्हणजेच दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वी शिकत असलेल्या शौर्य प्रदीप पाटील या मराठी विद्यार्थ्यानं मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली आहे। ही घटना सुद्धा शालेय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारीच। आतापर्यंत लहान मुलांच्या बाबतीत अशा अनेक घटना घडल्यात, पण आता अशा या घटनांचं प्रमाण वाढत चाललंय। एकतर आपण सर्वांनीच ही गोष्ट समजून घ्यायला हवी की आताची जी नवीन पिढी आहे, म्हणजेच वय वर्ष 5 ते वय वर्ष 20 पर्यंतची पिढी आहे, ती खूप वेगळी आहे। कारण 20 नंतर ज्या गोष्टी समजायला हव्यात त्या गोष्टी या पिढीला त्यांना त्यांच्या बालपणातच कळतात। त्यामुळे ही पिढी जेवढी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, तेवढंच या पिढीला मानसिक दृष्ट्या सांभाळणं खूपच कठीण आहे। कारण ही पिढी खूप बिनधास्त आहे, त्यामुळे घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम किती गंभीर आणि प्रखर होईल याचा विचार ही पिढी करत नाही। म्हणूनच जोपर्यंत त्यांचा ताबा आपल्या हातात असेल तोपर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवणं फक्त आणि फक्त त्यांचे पालक, विशेषतः आई वडील आणि त्यांचे शिक्षक यांच्याच हातात आहे। प्रत्येक दिवसागणिक होत चालणाऱ्या मुलांच्या आत्महत्या आज राज्यस्तरावरचा गंभीर विषय बनत चाललाय। प्रतिदिन या संख्येत भरच पडतीये। यापूर्वी लहान मुलांच्या आत्महत्यांचे प्रसंग घडले नाहीत असं नाहीये, परंतु अशा प्रकारे आत्महत्यांची मालिका सिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे। कोवळ्या वयात मुलांनी आत्महत्येसारख्या टोकाचा निर्णय घेणं हे जसं आश्चर्यकारक आहे, तसंच त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या, तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटकांचा विचार करणंही तितकंच आवश्यक आहे। सध्या मात्र चित्र फार पालटलंय। आई वडील चाकरी करू लागल्यानं मुलांवर संस्कार ते कसे घडणार? त्यात केबल, दूरचित्रवाणी, इंटरनेट, व्हिडिओ गेम घरोघरी असल्यानं ही आधुनिक साधनच मुलांच्या कोवळ्या मनावर संस्कार करू लागली आहेत। केबल, दूरचित्रवाणीवर दाखवले जाणारे हिंसक आणि विभत्स चित्रपट आजचे पालक आपल्या लहानग्यांसह बसून पाहू लागले। सेन्सॉर बोर्डच्या मर्यादा शिथिल झाल्यानं पूर्वी चित्रपटगृहांमध्ये जी दृश्य पाहायला मिळत नसत, ती आता प्रत्येक चित्रपटात घर बसल्या पाहायला मिळू लागली आहेत। निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचं असतं याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागलेत।
आत्महत्या करण्याच्या विविध पद्धतींविषयीचं ज्ञान त्यांना संगणकीय जालावर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सहज मिळू लागले, ज्यामुळे आतापर्यंत परदेशात घडणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रातही घडू लागल्या आहेत. आता ज्या गोष्टी घडल्यात त्यावरून थोडा अभ्यास केला असता काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्यात. महत्वाचं म्हणजेच शिक्षण यंत्रणेकडून झालेल्या चुका. सर्वप्रथम अमायराच्या शिक्षकांकडून त्या सर्व गोष्टींवर झालेला दुर्लक्ष. शिक्षकांचं एक मोठं कर्तव्य आहे की मुलांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करणं, सरळ दुर्लक्ष न करता त्या गोष्टींमध्ये कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे याचा छडा लावणं. दुसरी गोष्ट म्हणजेच आपण शिक्षक म्हणून तिथे कार्यरत आहोत, याचा अर्थ सर्व मुलांना घडवणं त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्यावर बारीक लक्ष ठेवणं शिक्षकांचं मोठं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचा प्रॉब्लेम ऐकून घेणं शिक्षकांचं काम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी लहान मुलं असतात त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं कठोर उपाययोजना करणं जास्त गरजेचं असतं. परंतु अमायरानं ज्या 10व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लोखंडी जाळी किंवा बाकी कोणतीही यंत्रणा नव्हती. याचाच अर्थ प्रत्येक शाळेनं ही खबरदारी घ्यायला हवी, जेणेकरून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा सुरक्षित राहील. तसेच काजलचा झालेला मृत्यू खरं तर या शिक्षकांचं कर्तव्य होतं की उठाभाषा काढायला लावण्या अगोदर तिला कोणता शारीरिक त्रास तर नाहीये ना. म्हणूनच आताच्या मुलांना कोणत्याही प्रकारची शिक्षा करताना त्या मुलाची शारीरिक स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. तसेच या सर्व गोष्टी शौर्य पाटीलच्या बाबतीत सुद्धा लागू होत आहेत, कारण शौर्यच्या शिक्षकांनी त्याला दिलेला त्रास, या मुलाची मॅच्युरिटी लेवल एवढी नेक्स्ट लेवल होती की त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्यांना आपलं अवयवदान करण्यास सांगितलं होतं. म्हणजेच अशा मुलांना शिक्षकांनी कशा पद्धतीने हँडल करावं हे खूप महत्त्वाचं ठरेल. महत्वाचा मुद्दा म्हणजेच की मुलं ही घरात कमी असतात आणि शाळेत जास्त वेळ असतात, म्हणून आज शिक्षकांकडे मुलांची असलेली जबाबदारी ही खूपच महत्वाची आहे. आता या सगळ्या घटनांमध्ये पालकांच्या काय चुका होत आहेत ते पाहूयात. एकतर सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांना खूप लहान वयात दिलेला मोबाईल, पालकांनी आपल्या करिअरला दिलेला जास्तीत जास्त वेळ आणि त्यामुळेच मुलं आणि पालक यांच्यातील कमी झालेला संवाद, पालकांनी शाळेतील वातावरणापेक्षा शिक्षणाच्या दर्जाला दिलेलं महत्त्व, मुलांना फार कमी वयात स्वावलंबी बनवण्याचा असलेला पालकांचा अट्टहास, पालकांचा आपल्या मुलांकडे झालेला दुर्लक्ष, आपल्या मुलांच्या गुणांना वागणुकीला महत्त्व देण्यापेक्षा शिक्षणात आपल्या मुलाची किती प्रगती झाली याला जास्त महत्त्व देणं, आपल्या मुलांशी मित्रत्वाचं नातं निर्माण करण्याला प्राधान्य देण्यापेक्षा त्यांना बंधनात ठेवण्याची केलेली पालकांची चूक, ह्या सगळ्या चुका मुलांच्या बाबतीत पालकांकडून होत आहेत. जशी परिस्थिती बदलत चालली आहे तसं माणसाला बदलणं हे भागच असतं. त्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला सांभाळताना ती पिढी ज्या वातावरणात वाढतीये त्यानुसार त्यांना वागणूक देणं, तसे संस्कार त्यांच्यावर करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या मुलांची मानसिक स्थिती राखण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं निर्माण करणं आत्ताच्या घडीला जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ अनेक आईबाबांना शेअर करा आणि आपल्या मुलांना या धावपळीच्या जगात आपल्या जवळच ठेवा.